धुळ्यातल्या संतोषमारा चौकात असणाऱ्या SRPF पेट्रोल पंपासमोर चारचाकी वाहनाला आग लागल्याची भीषण घटना घडली होती। घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले। मात्र तत्पूर्वी कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। नेमकी आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही। मात्र चारचाकी वाहनाला लागलेल्या आगीमुळे घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। शिरपूरहून धुळ्यात खासगी कामानिमित्त आलेल्या चेतन पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती समोर आली आहे। वेळीच अग्निशामक बंबाने घटनास्थळी दाखल होत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिंदखेडा येथील रथोत्सवाला दुपारी 1 वाजेपासून सुरुवात झाली। येथील रथोत्सवाला 46 वर्षांची परंपरा लाभली आहे। सकाळी 8 वाजता सुदर्शन चक्र मिरवणूक निघाली। याचा मान धनंजय गिरासे यांच्याकडे होता। दुपारी 11:30 वाजता परंपरेनुसार राऊळ घराण्याचे हिम्मत सिंह राऊळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली। त्यानंतर दुपारी 1 वाजता रथ मिरवणूक ही रथ चौकातून 13 घर मोहल्ला, कोळीवाडा, शनी मंदिर, गणपती मंदिर, गांधी चौक, मेन रोड, देसाई गल्ली, रथ गल्लीहून बालाजी मंदिरापर्यंत काढण्यात आली। रथ पालखी मंच अरविंद देसाई, हिम्मत सिंह राऊळ, देवीदास पाटील, चेतन शिंपी, श्रीराम चौधरी, सहकारी उदय वानखेडे, जीवन भामरे, श्रीराम बालाजी मंदिरा संस्थाचे मठापती मेघश्याम बुवा यांच्या हस्ते बालाजी महाराजांची विधिवत पूजा मठाधिपती मेघश्याम बुवा यांच्या हस्ते करण्यात आली। विधिवत पूजा वेदशास्त्री राहुल जोशी यांनी केली। राहुल जोशी, धनंजय गिरासे, देवेंद्र जोशी, सुभाष जोशी, प्राध्यापक प्रदीप दीक्षित, अरविंद गिरासे, संजय जोशी, मयूर जोशी, सोमनाथ पिल्ले, RD राजपूत, दीपक देशमुख, संतोष पाटील, किरण माळी यांच्यातर्फे करण्यात आली। वीज वितरण कंपनीचे अभियंता निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हम रस्त्यावरील विद्युत तारा हटविण्याचे काम 11 वायरमन कर्मचारी करत होते। शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। खेडा ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे रथ उत्सव कार्यक्रम सालावादप्रमाणे 146 वर्षाची परंपरा ही आज तागायत चालू आहे। तरी गावात समाज बांधव सर्व एकत्र येऊन रथयात्रा ही पूर्ण करत असतात। 17 तारखेचा रथ उत्सव आहे, 18ची पालखी आहे। तरी सर्व ग्रामीण भागातून आलेली मंडळी व रथपंच व इतर आलेले मित्र परिवार मित्रमंडळी यांनी रथ उत्सवाला स्वागत व प्रेरणा दिली आहे। तरी सर्वांनी रथाबरोबर यात्रेबरोबर सहज यावे और हजर राहावे ही बालाजीकडनं कृपा आहे आमची। जय जय बालाजी। दरवर्षाप्रमाणे फुलांची सजावट रथाला आम्ही 4 जणांकडून होते। भाऊसाहेब पाटील, देशमुख सर, RD राजपूत सर आणि किरण माळी। दरवर्षाप्रमाणे आम्ही याही वर्षी फुलांची सजावट आमच्या मार्फत केली जाते आणि याच्याही पुढे ती चालू राहणार आहे असं मी तुम्हाला आश्वासन देतो। या प्रसंगी धुळे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत सनेर, आदिवासी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दीपक आहिरे, नगरपंचायत नगराध्यक्ष दीपक देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिनेश माळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कामराज निकम, उल्हास देशमुख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 दिवस चालणाऱ्या या रथ व पालखी उत्सवाला शिंदखेड्यासह परिसरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती। प्रतिनिधी यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा।
आझाद समाज पार्टीचे प्रमुख तथा खासदार चंद्रशेखर आझाद यांची 21 ऑक्टोबरला धुळ्यात जाहीर सभा होणार आहे। या जाहीर सभेसाठी जिल्ह्यातील सर्वच समाजाच्या घटकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। या जाहीर सभेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभेचे रणशिंग आझाद फुंकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शहरातील संतोषी माता चौकात 21 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता आझाद यांची जाहीर सभा होणार आहे। दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, आर्थिक मागासवर्गीय, शेतकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी तसेच समाजातील उपेक्षित घटकांसाठी सदरची सभा आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन लोंढे यांनी केलं आहे। 21 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता संतोषी माता चौक येथे बहुजन हक्क परिषद आयोजित केली गेलेली आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, कष्टकरी, शेतकरी, मजूर वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मी सगळ्यांना आवाहन करतो आपल्यामार्फत की येताना त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा। भाई चंद्रशेखर आझाद हे महाराष्ट्रात पहिल्यांदा जाहीर सभा त्यांच्या विजयानंतर धुळे जिल्ह्यात घेत आहेत। तर ही जाहीर सभा ही राजकीय नसून दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते संसदेत मांडण्यासाठी ही सभा आहे। आम्ही या सभेची 18 ऑक्टोबरला परवानगी मागितली होती। नाही, 18 सप्टेंबरला ज्यावेळेस आचारसंहिता डिक्लेअरही झालेली नव्हती तेव्हापासून याची परवानगी मागितली होती आणि आम्हाला परवानगी मिळाली पण आचारसंहितेमध्ये काही परवानग्या परत पुन्हा घ्याव्या लागतात मग त्या अनुषंगाने आहेत। आणि भाई चंद्रशेखर आझाद या बाबतीत सखोल संभाषण धुळेकर जनतेशी आणि महाराष्ट्र जनतेशी करणार आहेत। आपण विधानसभा निवडणूक मी एक कार्यकर्ता आहे पक्षाचा। भाई चंद्रशेखर आझाद मला जी जबाबदारी देते मी ती पूर्णपणे यशस्वी पार करण्याचा। या प्रसंगी आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, किरण गायकवाड, आबा अमृतसागर, संजय चव्हाण, राजाराम साळवे, राहुल वाघ, ज्योती रावत, मेघा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नवापूर तालुक्यातील पलसून कोरडी प्रकल्प धरणालगत असलेली नदीत काही युवक मासेमारी करण्यासाठी आले होते। त्यात नवापूर तालुक्यातील आंजळे गावातील युवक संदीप प्रताप वळवी या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन सदर युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। युवक बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली। काही युवकांच्या मदतीने बुडालेल्या युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदर घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। नातेवाईकांनी मृतदेह बघून घटनास्थळी रोष व्यक्त केला तसेच बघणाऱ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी दिसून आली। प्रतिनिधी शाबीर खटिक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी धुळे शहर विधानसभेकरिता माजी नगरसेवक जितेंद्र उंदा शिरसाट यांची उमेदवारी जाहीर केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी समर्पक अशी उत्तरे दिली आहेत। तर धुळे शहरातील मायबाप जनतेने एकदा सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन जितेंद्र शिरसाट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धुळ्यातील जनतेला केलं आहे। धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी श्रद्धेय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र शिरसाट उर्फ जितूभाऊ यांना उमेदवारी निश्चित केलेली आहे।
या ठिकाणी जितूभाऊ शिरसाट हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, माजी नगरसेवक आहेत. प्रशासकीय कामाचा त्यांना 20-22 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांना या धुळे शहरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या सर्व पक्षाच्या लोकांसोबत त्यांचे ऋणानुबंध गोडीगुलाबीचे आहेत आणि सर्व समाजातील घटक त्यांना मतदान करून विजयी करणार आहेत. धुळे शहरातून प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी मला उमेदवारी माझ्या रिसर्च ठेवून दिली त्याबद्दल मी प्रकाश आंबेडकर साहेबांचे मनापासून आभार मानतो. आणि मी जे माझ्या रिसर्च ठेवून मला उमेदवारी दिलेली मी त्याला धुळे शहरातून असं साहेबांपर्यंत असा मेसेज जाणार नाही माझ्याकडून प्रकाश आंबेडकर साहेबांना कुठल्याही तळा जाण्यासारखं मी काम करणार नाही आणि धुळेकर जनतेला मी खोटं आश्वासन देणारही नाही. मी जे काम करतो ते बोलतो नाही, जे करतो ते करतो. या प्रसंगी वंचितचे ज्येष्ठ नेते रविकांत वाघ, उमेदवार जितेंद्र शिरसाट, वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, शंकर खरात, पूनम शिरसाट, आंबा आहिरे, आकाश बागुल, इक्बाल तेली, योगेश पगारे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नंदुरबार तालुका विधायक समिती शिक्षण संस्था संचलित यशवंत विद्यालय नंदुरबार येथे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता 9वी व 10वीच्या मुलींनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाचन, सुविचार, वाचन गीत, वाचन घोषवाक्य, वाचनावर आधारित सुंदर अशी नाटिका, वाचन प्रतिज्ञा सादर केली. नंदुरबार शहरातील आनंद बुक डेपो यांच्याकडून विद्यालयाला ग्रंथ भेट देण्यात आले. कार्यालयातील माझे मित्र आदरणीय ऋषी चौधरी सर, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आज 15 ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतरत्न आज त्यांचा जन्मदिवस, त्यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये फक्त शालेय किंवा महाविद्यालयामध्ये महाविद्यालय नंदुरबार या विद्यालयाच्या प्रांगणात आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रम प्रसंगी या विद्यालयाचे मुख्याध्यापक पुष्पेंद्र रघुवंशी, माझे सहकारी ऋषी चौधरी, या विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि तुम्ही संघटनेचंही काम बघतात. मुख्याध्यापकांनाही असं आव्हान करतो, तेही संघटनेवर आहे, तुम्ही संघटनेवर आहे, तर असं बाकीच्या आपल्या सहकार्यांना देखील आव्हान करा आणि वाचनाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होईल या निमित्ताने काम करावं असं मला सूचित करावं असं वाटतंय. असं आपल्या या एक छोटी खाणी कार्य सांगण्यात आलेला आहे की वाचन जर कमी केलं तर मग जे तो अँटीना त्यांनी सांगितलं की तिथून विचार येतात का, असं काही आहे का? नाही, तर ते विचार कुठून येतात? वाचनातून येतात, पुस्तकातून येतात. आणि म्हणून त्यांनी ते एक चांगली एक समर्पक अशी नाटिका, म्हणजे खरोखर मला तर वाटतं ते जसं मॅन ऑफ द मॅच असतं ना, तसं तुमच्या ते कार्यक्रमाचं ते सीन ऑफ द प्रोग्राम असं म्हणायला हरकत नाही. तिसरा डोळा डोळा शिक्षणाचा, तिसरा डोळा डोळा वाचनाचा. कलाम साहेबांच्या जन्मदिनी योजना शासनाने आणली, कलाम साहेबांच्या जन्मदिनी योजना शासनाने. मुलांनो वाचा रे वाचा, तुम्ही रोज मुलांनो होणार हुशार. तुम्ही वाचा मुलांनो, पेपरची बातमी वाचा, रद्दीचे पाने वाचा, कवितेचे ओळी वाचा, धड्यांचे पाने वाचा.
वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो, होणार हुशार तुम्ही वाचा पंडित जी नमस्ते। सरदार जी नमस्ते। पंडित जी तुम यहाँ पे क्या कर रहे हैं? गांव में बहुत ध्वनि प्रदूषण है, इसलिए मैं गांव के बाहर किताब पढ़ने के लिए आ जाता हूँ। पंडित जी तुम्हारे सर पर चोटी क्यों है? ये मेरी चोटी नहीं, ये मेरा एंटना है। पंडित जी तुम्हारा एंटना क्या काम? इससे तो मुझे अच्छे अच्छे विचार आते हैं। पंडित जी साला कमाल है, तुम्हारे सर पर तो इतना ही एंटना है, फिर भी इतने अच्छे विचार आते हैं। मेरे सर पर तो डिश टीवी है, फिर भी कुछ नहीं आता। अच्छे विचार आने के लिए तो अच्छे किताब पढ़नी पड़ती है। तुम अगर किताब नहीं पढ़ोगे, तुम्हारे सर पर डिश टीवी क्या पूरा टावर भी खड़ा कर देंगे, तो भी अच्छे विचार नहीं आए। या प्रसंगी शाळेचे शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मिसबा कौसर, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।